आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। राज्यातील सुमारे 90 लाख शेतकरी अनेक एका प्रश्नाचं उत्तर शोधत होते, ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी आमच्या खात्यावरती बँकेच्या खात्यावरती येणार। आता अनेक तुम्ही सोशल मीडियावरती देखील पाहत असाल, आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल अशा चर्चा सतत आपल्या कानावर पडत होत्या। तरी सुद्धा प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यात अद्याप सुद्धा पैसे जमा न झाल्यामुळे अनेक शेतकरी नाराज देखील झाले होते, अक्षरशः देखील सरकारवर नाराज देखील झाले होते। आता अनेक शेतकऱ्यांना वाटत होते की हप्ता मिळण्यात इतका उशीर का होतोय, अडचण नेमकी कुठे, असे प्रश्न आता शेतकरी वारंवार विचारत होते। मात्र अशा सगळ्या प्रतीक्षेला या ठिकाणी आता पूर्ण विराम मिळालाय, फुल स्टॉप देखील मिळाला असल्याचं अत्यंत महत्वाची माहिती सरकारकडून आलेली आहे। आता हप्ता वितरणाची तारीख, वेळ सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे, ज्याची वाट शेतकरी बांधव इतक्या दिवस पाहत होता। आता त्या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता थेट खात्यामध्ये जमा होणार आहे, त्यामुळे अनेक दिवसाची काही तुमची अस्वस्थता आहे ती आता या ठिकाणी संपणार आहे आणि शेतकऱ्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिलासादायक बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल। आता बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ती म्हणजे डीबीटी जे काही बटन असते ती बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता बघा, प्रत्येकी 2000 रुपये थेट आता बँकेत येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणतीही काळजी करायची गरज नाही। या संदर्भात एक दिलासा देणारी एक आणि आनंदाची बातमी देखील आता समोर आलेली आहे। आता 8व्या हप्त्याच्या वितरणाबद्दल प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आता राज्यातील जवळजवळ बघायला गेलं तर 90 लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा करण्याची तयारी सुद्धा आता पूर्ण झालेली आहे। आता बघा, पैसे आता जमा होण्याची प्रक्रिया तर आता चालू आहे, पण आता सरकारकडून अखेर शेतकऱ्यांना दिलासा देणारा अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्याचा आता स्पष्ट या ठिकाणी झालेला आहे। पण आता खरं पाहिलं तर पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला असता तर शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असता, अशा काही शेतकऱ्यांचं देखील म्हणणं होतं। पण आता काही अत्यंत महत्वाच्या कारणामुळे या हप्त्याला थोडासा उशीर झालाय। मात्र आता तो उशीर संपत आला असून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट पैसे आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सरकारकडून द्यायला उशीर झाला तरी अखेर शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता काही दिवस शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती, अस्वस्थता देखील होती की, परंतु आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जाहीर झाल्यामुळे नाराजी आणि अस्वस्थता आता पूर्णपणे दूर झालेली आहे आणि शेतकऱ्याची प्रतीक्षा देखील जवळजवळ संपलेली आहे असं देखील म्हणायला आता काहीच हरकत नाही। कारण आता महायुतीला देखील जे काही नगरपालिकेच्या जे काही निवडणूक झाल्या त्या नगर परिषदेच्या निवडणूक देखील महायुतीला भरपूर यश मिळालेलं आहे, त्यामुळं नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली आहे। आता या असं म्हटलं देखील आता काहीच हरकत नाही। मग आता शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे, किती वाजेपर्यंत आता खात्यावर येणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि उद्या कोणाच्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे, तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता कधी वेळेपर्यंत येणार आहे, याबद्दलची सगळी महत्वाची अपडेट आणि अचूक माहिती तुम्हाला पुढे मी देणार आहे। ही अपडेट तुम्हाला बिलकुल चुकू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल, आत्ताच आला असाल, तर आपल्या चॅनलवर वेगवेगळी माहिती येत असतात, त्यामध्ये तुमचा आवडता पाहायला गेलं तर बैलगाडी शर्यतीबद्दल देखील अपडेट येत असते। त्यानंतर तुमचं आधार कार्ड असेल, आधार कार्ड कधी कधी अपडेट होणार आहे त्याच्याबद्दल माहिती सांगतो। दुसरं पाहायला गेलं तर पॅन कार्ड असेल, तुमचं बँकेचं पासबुक असेल, नंतर तुमचे पीएम किसान योजना असतील, नंतर नमो शेतकरी योजना असेल, नंतर तुमचा कर्जमाफी असेल, जे काही सरकारी योजना आहेत त्या सर्व योजनेची माहिती देखील, तुमची संजय गांधी निराधार योजना असेल, या सर्व योजना आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो। त्यामुळं आपल्या काय ज्या काही गोष्टी लागतात आपल्या डेली लाईफ मध्ये त्या सगळ्यात अगोदर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असलं तर जे सबस्क्राईबचं बटन आहे ते बटन दाबून ठेवा। आता आपण पाहणार आहोत की अतिशय महत्वाची माहिती आणि सविस्तर अपडेट। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणाबद्दल राज्यातील जवळपास 90 लाख शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आता तुम्ही सुद्धा हप्ता कधी येणार अशी वाट बघत बसला होता, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन थोडंसं बघा। सध्या समोर असलेल्या माहितीनुसार शेतकरी योजनेमध्ये काही शेतकऱ्यांची नावे देखील वगळण्यात आलेली आहेत। आता अनेकांचा रेकॉर्ड देखील कट झालेला आहे, उर्वरित जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांना 8वा हप्ता मिळणार आहे। आता या अपडेटमध्ये नेमकं आता कोणाकोणाला हप्ता मिळणार आहे, कोणाकोणाचा कायमस्वरूपी हप्ता बंद झालेला आहे, तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत का नाही हे देखील आता आपण पाहणार आहोत आणि कधी आणि किती वाजेपर्यंत हे हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे याची देखील डिटेल देणार आहे। त्यामुळे हा मुद्दा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असेल। तर पुढची माहिती नक्की समजून घ्या की आता विशेष म्हणजे सुमारे महिन्यापूर्वी पीएम किसान योजनेचा देखील हप्ता 21 हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला होता।
त्यानंतर सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्त्याची प्रतीक्षा सुरू लागली होती. खरं तर दोन्ही योजना एकत्र झाल्या असत्या तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा असता, पण तसं न झाल्यामुळे अनेक शेतकरी नाराज देखील झालेले आहेत. त्यामुळं या हप्त्याकडे अनेक शेतकरी आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल असं आस लावून बसलेत. तर थोड्याशा काही तांत्रिक अडचणीमुळे काही प्रशासकीय कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता यायला थोडासा उशीर झालेला आहे. आता खरं तर पीएम किसान योजनेचा 21 हप्ता हा जमा झाल्यानंतर फक्त काही दिवसांमध्येच नमोचा हप्ता जमा होणं अपेक्षित होतं, परंतु 1 महिना उलटलं 2 महिना उलट तरी सुद्धा शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नाही. त्यामुळे आता हप्ता नेमका कधी मिळणार आहे याकडे आता सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. आता मात्र शेतकऱ्यांनी बिलकुल घाबरून जायचं कारण आहे, कारण सरकारकडून देखील महत्वाची आणि दिलासादायक माहिती या ठिकाणी समोर आली आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितले की तात्काळ नमोचा हप्ता आता जमा करायला मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेले आहे. आता या ठिकाणी तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यांना हप्ता भेटणार नाही. या योजनेतील काही लाभार्थी शेतकरी आहेत जे काय ते देखील अपात्र ठरले जाणार आहेत. आता त्याचा हप्ता पुढे बंद केला जाणार आहे. आता नेमकं कोणत्या शेतकऱ्याचा हप्ता थांबणार आहे, जर तुम्हाला जर हप्ता मिळत नसेल तर त्यासाठी तुम्हाला कोणती प्रक्रिया करावी लागणार आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हालाही असं वाटत असेल की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्या खात्यावर पाहिजे, तर फक्त 2 ते 3 मिनिटं तुम्ही वेळ काढा, व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण इथं महत्वाचे अपडेट तुम्हाला सविस्तर सांगितले जाणार आहे. ज्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर वेगळा कोणताही व्हिडिओ बघायची तुम्हाला गरजच पडणार नाही. त्यामुळं तुमचा खरीप हंगाम आहे जो काही 2025चा, तुम्ही त्यासाठी पीक कर्ज काढला असेल, पीक विमा भरला असेल, तर तुमच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार आहे याची माहिती सुद्धा ह्याच्यावर सांगणार आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन बघा. आता सध्या महाराष्ट्रात लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल 8व्या हप्त्याची देखील वाट बघत आहे. पण या खात्यावर आता येण्याआधीच योजनेच्या नियमामध्ये बदल देखील करण्यात आले आहेत. त्यासाठी आता तपासणी सुद्धा तुमची केली जाणार आहे. त्यामुळे आता लाभ घेणाऱ्या शेतकरी संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे आणि कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नव्या अटीचे आता काटेकोरपणे जे अंमलबजावणी देखील केली जाणार आहे. त्यामुळे आता जे शेतकरी या अटीमध्ये बसणार आहेत त्यांना या योजनेतून आता हे केलं आहे आणि जे काही अटीमध्ये बसत नाही त्यांना हळूहळू वगळण्यात देखील येणार आहे. पण आता सध्या पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजना अंतर्गत लाभार्थीची सखोल चौकशी देखील सुरू आहे. आता हीच तपासणी आता पडताळणीची प्रक्रिया असल्यामुळं 8व्या हप्त्याच्या वितरणाला थोडासा वेळ लागत आहे. मात्र सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आले की पात्र शेतकऱ्यांनी बिलकुल तुम्ही काळजी करू नका, त्यांच्या खात्यावर हप्ता नक्की जमा केला जाणार आहे. थोडासा उशीर झाला असला तरी त्यांना अखेर आता जो काही हप्ता आहे तो हप्ता वाटपाचा असल्यामुळं शेतकऱ्याची प्रतीक्षा आता या ठिकाणी संपत आलेली आहे. पण एक वेळ महत्वाची गोष्ट लक्षात घेणं देखील अतिशय गरजेचं आहे. आता नव्या नियमामुळे अनेक शेतकऱ्याच्या खात्यावर हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, कारण नव्या जे काही नियम लावण्यात आले ते अतिशय कठोर असणार आहेत आणि त्याची अंमलबजावणी देखील आता कराली सरकार. आता शेतकऱ्यांना योजनेतून पूर्णपणे बाहेर काढलं जाणार आहे या नियमाचं पालन नाही केलं तर. आता काहीच हप्ता जर कायमस्वरूपी बंद करण्यात आला तर आता नेमकं शेतकरी अपात्र ठरले तर तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता कधी येणार आता हे देखील तुम्हाला सांगणार आहे. आता सविस्तर आपण माहिती बघा, थोडी तुम्हाला थोडं वेळ काढून बघायचं आहे तुम्हाला. आता सगळ्यात अगोदर समजून घ्या की पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या वेळी सुमारे जवळजवळ 95 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. मात्र 21व्या हप्त्याच्या वेळेस हा आकडा जरा कमी झाला आणि ती म्हणजे 91 लाख ते 92 लाखापर्यंत आला. आता जवळपास 3 ते 4 लाख शेतकरी या योजनापासून लाभापासून वंचित राहिलेत, ती म्हणजे पीएम किसान योजना. आता हाच प्रकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत जर पाहायला झाला तर पीएम किसान योजनेत ज्या सुमारे 3 ते 4 शेतकऱ्यांना वगळण्यात आलं, 3 ते 4 लाख शेतकऱ्यांना, आता शेतकरी अवश्य निकष पूर्ण करत नसल्यामुळे या योजनेतून बाहेर काढले आहे. आता अशी माहिती देखील आता समोर आली आहे. आता एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया की राज्य सरकारने नमो शेतकरी योजना ही थेट पीएम किसान योजनेच्या धर्तीवर चालू केलेली आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता नियमितपणे वारंवार तुमच्या मोदीचे पैसे तुमच्या खात्यावरती येतात, तर त्या योजनेचा लाभच तुम्हाला त्या ठिकाणी राज्यात जे काय साधारण 4 ते 5 लाख शेतकरी आहेत तर पीएम किसान योजनेतून देखील वगळले जाणार आहेत. आता त्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी हे अपात्र देखील केलं जाणार आहे. आता तसं म्हटलं तर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ज्या शेतकऱ्याच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जमा झालाय, म्हणजे तुमचा पाठीमागचा हप्ता जमा झालाय, त्यांच्याच खात्यावर आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील आता जमा होणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जमा झालेला नाही त्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार नाही, सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता नेमकं कोणत्या शेतकऱ्याला या योजनेतून वगळलं जाणार आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्या. आता सर्वात आधी असे लाभार्थी जे आता हयात देखील नाहीत त्यांची यादी सुद्धा या ठिकाणी काढण्यात आली. आणि त्यानंतर पाहिलं तर एका जमिनीवर 2-2दा लाभ घेणारे शेतकरी देखील आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला तर 28,000 शेतकरी आता सापडलेत या प्रकरणामध्ये, म्हणजे दुहेरी लाभ आढळलेत. अशा शेतकऱ्यांना देखील अपात्र केले जाणार आहे. त्यासोबतच एकाच कुटुंबातून एकापेक्षा जास्त व्यक्तींनी लाभ घेतला तर आता इथून पुढे सुद्धा या ठिकाणी वगळण्यात येणार आहे. कारण नव्या नियमानुसार
एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला पीएम किसान योजना असू द्या, नमो शेतकरी योजना असू द्या, लाडकी बहीण योजना असू द्या, तर एकाच कुटुंबाला या ठिकाणी लाभ घेता येणार आहे. आता तुम्ही शेतकरी सेवा क्षेत्रात नोकरी करणारे लाभार्थी असाल किंवा या योजनेमधून वगळले जाणार आहेत. आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जे शेतकरी शासनाने ठरवलेल्या निकषामध्ये बसत नाहीत तर अशा निकषाने टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्यात येणार आहे. तर आतापर्यंत 4 ते 5 लाख शेतकरी या योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहेत. आता बघा इथं स्पष्टपणे सांगण्यात आले की साधारणपणे 3 ते 4 लाख शेतकऱ्याचा नमो शेतकरी योजना हप्ता आता कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सरकारने काही ठोस अटी सुद्धा ठेवण्यात आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेले आहे त्यांचं आता आधार कार्ड बँक खात्यासोबत जोडलेलं आहे, त्यांच्यासोबतच पाहायला गेलं तर फार्मर आयडी काढलेला आहे, ज्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जमा झालेला आहे, अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे. आता याचा अर्थ असा की जे शेतकरी ठरवलेल्या निकषामध्ये बसत नाहीत त्यांना आता सरकार अपात्र देखील ठरवत आहे. मात्र जे शेतकरी सर्व अटी पूर्ण करतात जे शेतकरी तर त्यांना सर्व पैसे आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे 100% मिळणार आहेत. आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अनेक शेतकरी असे आहेत की प्रत्यक्षात पात्र असून सुद्धा त्यांच्या बँकेच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत. मग असं का होते तुम्हाला प्रश्न पडला असेल. मग आता यामागचं मुख्य कारण देखील आता शेतकऱ्यांनी सुद्धा ई-केवायसी पूर्ण केली नसेल, काही आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक केलं नसाल, काही शेतकऱ्याकडे अद्याप फार्मर आयडी कार्डच नाही, अशा तांत्रिक आणि कागदपत्राच्या अडचणीमुळे तुम्ही पात्र असून देखील हप्ता अडकतोय. म्हणूनच सरकारने आता स्पष्ट सूचना दिल्यात. ज्या शेतकऱ्याकडे ई-केवायसी बाकी आहेत त्यांनी तात्काळ पूर्ण करून घ्यायचे. ज्यांचं आधार कार्ड अजून सुद्धा बँकेशी जोडलेलं नाही त्यांनी शक्य तितक्या लवकर तुम्ही लिंक करून घ्यायचंय. ज्या शेतकऱ्याकडे अजून फार्मर आयडी आहे त्यांनी अजून तात्काळ काढून घेणं देखील अतिशय गरज आहे. कारण ई-केवायसी नंतर आधार कार्ड बँक लिंक आणि फार्मर आयडी कार्ड हे सगळे तुम्ही कामं पूर्ण असतील तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावर जमा केला जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की ई-केवायसी अजून केली नसेल तर नेमकी कुठे करावी. ही अतिशय सोपी 5 मिनिटाची प्रक्रिया आहे. तुम्ही जवळच्या कुठल्या तर आधार कार्ड सेंटरवर जाऊन तुम्हाला काय 4-5 मिनिटातच ई-केवायसी पूर्ण करू शकता. आता ही केवायसी नंतर तसे पैसे खात्यावर त्याचबरोबर आधार कार्ड अजून बँक खात्याची लिंक नसेल तर तुम्ही पटकन लिंक करून घ्या. आता म्हणजे तुमचा हप्ता अडकणार नाही. आता सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार साधारणपणे 90 लाख शेतकऱ्याच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता जमा केला जाणार आहे. आता या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून जवळपास 2100 कोटी रुपयाचा निधी शेतकऱ्याच्या खात्यावर आता पाठवला जाणार आहे. म्हणजे आता बघा हा हप्ता जवळजवळ निश्चित झालेला आहे. आता फक्त तुमच्या खात्यावर नेमका कधी जमा होणार आहे हा प्रश्न आता एकंदरीत उरतोय. आता जे शेतकरी निकषामध्ये बसत नाहीत त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. मात्र जे काय शेतकरी आहेत जे सगळ्या अटी आणि नियम पाळतील त्यांना अजिबात तुम्ही काळजी करू नका. त्यांना नमोचा 8वा हप्ता 100% मिळणार आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार नमोचा 8वा हप्ता कुठल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे. ती म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पैसे तुमच्या 100% खात्यावर येणार आहेत. आता विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जमा झालाय अशा शेतकऱ्याच्या खात्यावर 100% नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जवळजवळ आता येणारच आहे. आता सरकारकडून हप्ता वितरणाची प्रक्रिया सुद्धा आता चालू आहे. आता शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करायची गरज नाही. त्यासोबत तुम्ही सध्या शेतकऱ्याच्या खात्यावर नुकसान भरपाईची जी रक्कम आहे पीक विम्याचे पैसे आहेत ती अनुदानाने देखील आता जमा करायला चालू केलेलं आहे. आता पुढील जानेवारी महिने देखील पीक विम्याची रक्कम सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावर येणार आहे. जर तुम्ही खरीप हंगाम 2025 हा तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर जानेवारीमध्ये साधारणपणे हेक्टरी तुम्हाला 18,000 रुपयाचा ते देखील पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर काही महिने शेतकऱ्यासाठी आर्थिकदृष्ट्या थोडासा दिलासा देणार आहेत. आता बाबा पुढे पुन्हा सांगतो नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे. ते म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी अजून देखील ई-केवायसी केली नसेल तर तुम्ही पूर्ण करून घ्या. आधार कार्ड बँक आधार खात्यासोबत लिंक नसेल तर तुम्ही करून घ्या. फार्मर आयडी कार्ड काढलं नसेल तर ते पटकन काढून घ्या. तर तुम्ही शेतकरी बांधवांनो ही आजची अतिशय महत्वाची अपडेट ही तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. अशा महत्वाच्या आणि उपयुक्त अपडेटसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला तर लगेच सांगा आणि बेल आयकॉनला देखील जे बटन आहे ते बटन देखील दाबून ठेवा. धन्यवाद. जय जवान जय किसान.